नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गाय राष्ट्रीय पशु झालीच पाहिजे. मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम. गांधीगिरी करत दिला गो संरक्षणाचा संदेश. येथील मुस्लिम गोरक्षक दल सांगली आणि समस्त मुस्लिम समाज समितीच्या वतीनं मिरज जनावर बाजारात गो संवर्धन व गो संरक्षणाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. मोहिमेद्वारे समाजात शांतता, सेवा आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी बाजारात आलेल्या अनेक गायी आणि बैलांची मुक्तता केली. तसेच बाजारात खरेदी विक्रीसाठी आलेल्या नागरिकांना गुलाब पुष्प देऊन शासकीय नियमांची माहिती सांगण्यात आली. शांततामय आणि गांधीगिरीच्या मार्गाने प्रबोधन करत गोवंश खरेदी विक्री रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. आयोजकांनी सांगितलं की संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जनावर बाजारांमध्ये अशाच प्रकारे जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. गाय ही राष्ट्रीय पशु म्हणून घोषित झाली पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भारतीय संस्कृतीत गाय ही पावित्र्य, सेवा आणि संवर्धनाचे प्रतीक असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. काही तथाकथित गोरक्षकांकडून हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना सांगली मिरज कुपवाड परिसरातील मुस्लिम बांधवांनी प्रत्यक्ष गो संरक्षणाची भूमिका घेत समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजात सलोखा, बंधुभाव आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी अशा सेवाभावी मोहिमा अधिक व्यापकपणे राबवण्याचे आवाहन करण्यात आले. देशातील मुस्लिम समाजाने सामाजिक सलोखा आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं. मोहिमेत आसिफ बावा, युसुफ महात, सलीम पन्हाळकर, मुदस्सर मुजावर, अक्रम शेख, हंजल बावा, रफिक महात, मौलाना इर्शाद शेख, टिपू इनामदार, सूरज तांबोळी, मोहसिन शेख, समीर मालगावे, वाहिद कुर्णे, शकील काझी, हैदर पठाण आदी सहभागी झाले होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.